नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला मित्र प्राध्यापक यशस पाटील सर, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर ज्युनियर कॉलेज उंडाळे. आज आपणाला इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र आणि प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण याचा आपण अभ्यास आज करणार आहोत. या उपयोगिता विश्लेषण या दुसऱ्या प्रकरणातील हा दुसरा व्हिडिओ आहे. मग पहिला व्हिडिओ काय होता, त्यामध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गरज, वस्तू व सेवा, उपयोगिता, उपभोग आणि उपभोक्ता या 5 मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केला. ज्यांनी हा पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी टेक जीवन हे आमचे यूट्यूबचे चॅनलचे नाव आहे, यावरती सबस्क्राईब करा आणि तो पहिला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयोगितेची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला उपयोगिता म्हणजे काय हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. काय व्याख्या होती? एखाद्या वस्तू किंवा सेवेमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची जी क्षमता असते याला आपण काय म्हणतो? उपयोगिता असे म्हणतो. म्हणजे आपल्याला असे दिसून येते की ज्यावेळी मानवाला गरज निर्माण होते आणि ती गरज पूर्ण करण्याची ज्या वस्तूमध्ये क्षमता आहे अशा वस्तूला मानव काय करतो? मागणी करतो. म्हणजे मला जर आता फळ्यावरती लिखाणकाम करायचं आहे तर मी पेनला मागणी करणार नाही, कारण पेन या वस्तूमध्ये फळ्यावरती लिखाणकाम करण्याची क्षमता नाही. तर खडूमध्ये फळ्यावरती लिखाणकाम करण्याची काय आहे? क्षमता आहे. मी म्हणून खडूला मागणी करणार आहे. का? कारण माझ्या दृष्टीने खडूमध्ये उपयोगिता आहे. परंतु हे लेक्चर झाल्यानंतर मला नोट्स लिहायचे असतील, त्यावेळी काय दिसून येणार आहे मला? त्यावेळी मला खडूमध्ये उपयोगिता दिसून येणार नाही, तर पेनमध्ये मला काय होणार आहे? उपयोगिता दिसून येणार आहे. याचा अर्थ काय? मागल्या अर्ध्या तासापूर्वी मला खडूमध्ये उपयोगिता दिसून आली होती, परंतु अर्ध्या तासानंतर मला खडूमध्ये उपयोगिता दिसून येत नाही, तर मला काय होते? पेनमध्ये उपयोगिता दिसून येते. याचा अर्थ असा की उपयोगिता या संकल्पनेच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. मग ते वेगवेगळे दृष्टिकोन कोणते आहेत? तर या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अभ्यास आपल्याला उपयोगितेच्या काय करायचा आहे? वैशिष्ट्यामध्ये करायचा आहे. मग इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण उपयोगितेची 10 वैशिष्ट्ये सांगितली. या 10 वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला उपयोगिता ही संकल्पना अगदी चांगल्या आणि सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला काय होऊ शकते? समजू शकते. कारण जसं आता आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला होता. आता सर म्हणतायत की खडूमध्ये मला उपयोगिता आहे, परंतु अर्ध्या तासानंतर मला खडूमध्ये उपयोगिता नाही तर पेनमध्ये उपयोगिता आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ म्हणजे उपयोगितेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सापेक्ष संकल्पना. सापेक्ष संकल्पना. आता सापेक्ष संकल्पना हे उपयोगितेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि या उपयोगितेच्या पहिल्या वैशिष्ट्यावरून मी एक वाक्य तयार केलं. काय वाक्य तयार केलं? तर जे आहे तेच उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना आहे. काय मी नवीन वाक्य तयार केलं नाही. जे आहे उपयोगितेचं पहिलं वैशिष्ट्य काय? सापेक्ष संकल्पना. म्हणून मी लिहिलं उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. आता हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की तुम्हाला सापेक्ष या शब्दाचा अर्थ थोडासा लक्षात येत नसेल. वाक्य पूर्ण समजण्यासाठी सापेक्ष या शब्दाचा अर्थ काय? तर सापेक्ष या शब्दाचा अर्थ बदल. सापेक्ष या शब्दाचा अर्थ काय? बदल. मग वाक्य कसं तयार होणार? उपयोगिता ही सापेक्ष या शब्दाचा अर्थ टाकला आपण बदलणारी
उपयोगिता ही, कारण सापेक्ष या शब्दाचा आपण अर्थ टाकला, उपयोगिता ही बदलणारी संकल्पना आहे. बदलणारी संकल्पना आहे. आता आपल्याला लक्षात आलं बघा या वाक्यावर, उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष या शब्दाचा अर्थ बदल, म्हणून आपण काय केलं, उपयोगिता ही बदलणारी संकल्पना आहे. आता बदलणारी संकल्पना आहे, पण कोणकोणत्या घटकाच्या बाबतीत बदलणार आहे, तर उपयोगिता ही दोन घटकांच्या बाबतीत बदलणारी संकल्पना. पहिला घटक आहे तो म्हणजे स्थल सापेक्ष. पहिला घटक आहे तो म्हणजे स्थल सापेक्ष, आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे काल सापेक्ष. बघा, आपण कुठेही पाठांतर करत नाही, कुठेही आपण काय करत नाही, या असणाऱ्या संकल्पना ज्या आहेत उपयोगितेची वैशिष्ट्ये यामध्ये आपण काय करतोय, जे आहे तेच वाक्य मॅडम दिलं. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष या शब्दाचा अर्थ बदल, म्हणून उपयोगिता ही बदलणारी संकल्पना आहे. आणि मग उपयोगिता ही कोणकोणत्या घटकांच्या बाबतीत बदलणार आहे, तर आपण काय म्हटलं, स्थल आणि काल सापेक्ष संकल्पना आहे. आता स्थल या शब्दाचा अर्थ काय, स्थल या शब्दाचा अर्थ ठिकाण, आणि काल या शब्दाचा अर्थ काय, तर काल या शब्दाचा अर्थ कालखंड. यावरून असे म्हणता येते की एखाद्या वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे उपयोगितेत बदल होतो. काय वाक्य मी म्हटलं, एखाद्या वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे उपयोगितेत बदल होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात, स्थल उपयोगिता असे म्हणतात. का आपण स्थल उपयोगिता तिला नाव दिलं, कारण आपल्याला नवीन उपयोगिता मिळेल ना. वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे, ठिकाणाला काय म्हणतात, स्थल. म्हणजे एखाद्या वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे वस्तूच्या उपयोगितेत बदल होतो, आणि त्यामुळे जी उपयोगिता मिळते त्याला काय म्हणतात, स्थल उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे स्थल उपयोगिता कशामुळे निर्माण होते, वस्तूच्या ठिकाणात बदल झाले. मग यावरून तुम्ही काल उपयोगितेची कशी व्याख्या सांगा, तर एखाद्या वस्तूच्या कालखंडात, काय म्हणलं, एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाल्यामुळे उपयोगितेत काय होतो, बदल होतो. एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाल्यामुळे उपयोगितेत बदल होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात, काल उपयोगिता. काय याला काल उपयोगिता म्हणलं, वरच्या याला आपण काय म्हणलं, स्थल उपयोगिता व्याख्याला. आता या व्याख्याला काल उपयोगिता काय म्हणलं, आता वस्तूच्या ठिकाणात नाही तर वस्तूच्या कालखंडात बदल झाल्यामुळे उपयोगितेत काय होतो, बदल होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात, काल उपयोगिता असे म्हणतात. आता स्थल उपयोगितेचं आपण एक उदाहरण पाहू. उदाहरण, कुंकू किंवा टिकली. आता टिकली ही जी वस्तू आहे, सर्व विद्यार्थ्यांना ज्ञात आहे की स्त्रियांना कुंकू किंवा टिकली या वस्तूमध्ये काय दिसून येते, उपयोगिता दिसून येते. परंतु या वस्तू ज्यावेळी आपल्या भारतामध्ये आहेत त्यावेळी कुंकू आणि टिकली या वस्तूला उपयोगिता दिसून येते. परंतु याच वस्तूचे आपण काय केलं, ठिकाणात बदल केला. ठिकाणात बदल केला म्हणजे ह्या ज्या असणाऱ्या कुंकू किंवा टिकली या वस्तू आपण अमेरिका या ठिकाणामध्ये नेल्या, त्यावेळी त्याच्यामध्ये उपयोगिता दिसून येणार आहे का, नाही. उपयोगिता दिसून येणार नाही म्हणजे उपयोगितेत काय होतो, बदल होतो. भारत या ठिकाणामध्ये कुंकू आणि टिकली या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येते, तर आम्ही ठिकाणामध्ये बदल केला, ती वस्तू आम्ही अमेरिकेमध्ये नेली, म्हणजे ठिकाणात बदल केल्यानंतर त्या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येत नाही म्हणजे उपयोगितेत काय झाला, बदल झाला. म्हणजे एखाद्या वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते किंवा उपयोगितात बदल होतो तेव्हा त्यास काय म्हणतात, स्थल उपयोगिता असे म्हणतात. कुंकू किंवा टिकली हे जेव्हा भारतात होते तेव्हा त्याच्यामध्ये उपयोगिता दिसून येते, परंतु अमेरिकेमध्ये नेल्यानंतर त्याच्यामध्ये उपयोगिता दिसून आली नाही म्हणजे उपयोगितेत काय झाला, बदल झाला. यालाच काय म्हणतात, स्थल उपयोगिता.
आता काल उपयोगिता म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाला की उपयोगितेत काय होतो? बदल होतो. यासाठी आपण उदाहरण घेऊया. मोबाईल बॅटरी. आता आपल्या घरामध्ये असणारी बॅटरी असो, पण त्याच्यापेक्षा आपण जास्त वापर कशाचा करतो? मोबाईलच्या बॅटरीचा वापर करतो. आता काल उपयोगिता म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाला. आता इथे दोन कालखंड घेऊया आपण. दोन कालखंड कोणते आहेत? एक म्हणजे दिवस व दुसरा कालखंड आहे तो म्हणजे रात्र. दिवस व रात्र हे दोन वेगवेगळे कालखंड आहेत. मोबाईलची बॅटरी आहे, या मोबाईलच्या बॅटरीमध्ये आपल्याला दिवस या कालखंडामध्ये उपयोगिता दिसून येत नाही, कारण दिवसा कोणीही मोबाईलची बॅटरी लावून फिरत नाही, कारण त्यावेळी आपल्याला दिवसाला मोबाईलच्या बॅटरीमध्ये उपयोगिता दिसून येत नाही. परंतु आता कालखंडात बदल झाला. व्याख्या काय केली आपण? एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाला. दिवस सोडून काय झाला रे? रात्र हा कालखंड आला. तर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी आपण मोबाईलच्या टॉर्चचा वापर करतो, कारण प्रकाश ही आपली काय असते? गरज असते. आणि मोबाईलची असणारी बॅटरी ही आपली गरज काय करते? पूर्ण करते. म्हणजे रात्री या कालखंडामध्ये आपल्याला मोबाईलच्या बॅटरीमध्ये उपयोगिता दिसून येते. हे असे का झाले? तर कालखंडात बदल झाल्यामुळे. म्हणजे एखाद्या वस्तूच्या कालखंडात बदल झाल्यामुळे उपयोगितेत बदल होत असेल तर त्यास काय म्हणतात? काल उपयोगिता असे म्हणतात. आता हे दोन्ही घटक समजून घेण्यासाठी आपण एवढं एक्सप्लेनेशन दिलं. याचं कारण असं आहे, कारण इथे आपण एका दगडात दोन आंबे मिळवणार आहोत. एका दगडात दोन आंबे म्हणजे काय? इथे जे आपण जे पाहिलं स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता हे आहे असे घटक आपल्याला याच प्रकरणामध्ये पुढे विचारले जाणार आहे. तर पुढे आपण एक घटकाचा अभ्यास करणार आहे. तो घटक आहे तो म्हणजे उपयोगितेचे प्रकार. उपयोगितेचे प्रकार. आणि या उपयोगितेच्या प्रकारांमध्ये स्थल उपयोगिता हा दुसरा प्रकार आहे आणि काल उपयोगिता हा सहावा प्रकार आहे. म्हणजे या दोन संकल्पना आपण इथं स्पष्ट केल्या किंवा समजून घेतल्या तर त्या उपयोगितेचा प्रकार हा पुढचा जो घटक आहे त्या दोन घटकांची इथे तयारी झाल्यासारखी आहे. म्हणजे हे दोन घटक किंवा या दोन घटकांची व्याख्या किंवा या दोन संकल्पना आपल्याला उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्येही लिहिता येतात आणि उपयोगितेच्या प्रकारामध्ये सुद्धा लिहिता येतात. अशा प्रकारे उपयोगिता ही काय आहे? सापेक्ष संकल्पना आहे. आता उपयोगितेचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोगिता व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. आता व्यक्तिनिष्ठ संकल्पना म्हणजे काय? तर व्यक्तिनिष्ठ या शब्दाचा अर्थ जसा आहे की उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलते. व्यक्तिनिष्ठ या शब्दाचा अर्थ काय की उपयोगिता ही जी संकल्पना आहे ही व्यक्तीमध्ये बदल झाला की उपयोगितेत काय होतो? बदल होतो. वस्तू तीच असली, वस्तू जरी एकच असली तरी व्यक्तीमध्ये बदल झाला की उपयोगितेत काय होतो? बदल होतो. असे का होते? कारण याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीचं असणारं मन, प्रत्येक व्यक्तीचं असणारं मन हे कसं आहे? वेगवेगळं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा अभ्यास हा कुठे केला जातो? तर मानसशास्त्र. प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा अभ्यास कुठे केला जातो? मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे उपयोगिता ही काय आहे? मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आता मानसशास्त्रीय संकल्पना म्हणजे काय? उदाहरणार्थ उपयोगिता ही संकल्पना मानवी मनाशी जोडली गेलेली आहे. अशाच अनेक संकल्पना आपल्या मानवी मनाशी जोडली गेलेली आहेत. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा 12वी मध्ये पहिला नंबर आला आणि त्यावेळी आपण त्याला विचारलं की तुला किती आनंद झालेला? त्यावेळी तो मला खूप आनंद झालेला आहे, परंतु मला 2 किलो आनंद झालेला आहे, मला 4 लिटर आनंद झालेला आहे, असं परिमाण पण तो सांगतो वापरले नाही. मानवी मनाशी ज्या संकल्पना जोडल्या गेलेल्या आहेत या संकल्पनांचे मोजमाप करत असताना कोणतंही परिमाण नसते. जसं मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो तुझी उंची किती आहे तर तो सांगतो माझी उंची 162 काय आहे इंच आहे.
त्याचबरोबर उंडाळे ते कराड हे अंतर किती आहे? 25 किलोमीटर. म्हणजे अंतर मोजण्यासाठी आपण किलोमीटर. ज्यावेळी एखादी वस्तू आपण घेतो त्यावेळी ती किलो, कापड घेतो मीटर. म्हणजे प्रत्येक वस्तूला मोजण्यासाठी परिमाण असते. परंतु ज्या काही मानवी मनाशी जोडल्या गेलेल्या ज्या संकल्पना आहेत, आनंद असेल, दुःख असेल, या ज्या भावना आहेत, त्याचबरोबर आपली असणारी काय आहे? उपयोगिता आहे. तर उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि ही मानसशास्त्रीय संकल्पना असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळे असते आणि प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळे असल्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला मिळणारी उपयोगिता ही कशी असते? वेगवेगळी असते. म्हणून उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. तर प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या सवयी, प्रत्येक व्यक्तीचा असणारा व्यवसाय हा कसा असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. आता आवडी-निवडीच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊया. दोन व्यक्तींचा विचार करूया. एक व्यक्ती आहे ती म्हणजे मांसाहारी आणि एक व्यक्ती आहे ती म्हणजे शाकाहारी. मांसाहारी शाकाहारी म्हणजे काय? व्हेज, नॉन व्हेज. आता लक्षात आलंय. मांसाहारी, जी व्यक्ती मांसाहारी असते तिला चिकन या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येते. परंतु व्यक्ती बदलली, शाकाहारी व्यक्ती असेल तर तिला चिकन या वस्तूमध्ये उपयोगिता मिळणार नाही. कारण या दोन्ही व्यक्तींना भूक लागते आणि ती भूक पूर्ण करण्यासाठी ते अन्न पदार्थाचा वापर करतात. परंतु यामध्ये असणारा जो अन्न पदार्थ चिकन जो आहे, तो चिकन हा मांसाहारी असणाऱ्या व्यक्तीला भूक पूर्ण करण्यासाठी किंवा ती गरज पूर्ण करण्यासाठी या वस्तूमध्ये त्याला उपयोगिता दिसून येणार. पण व्यक्तीमध्ये बदल झाला, शाकाहारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला या चिकन या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येणार नाही. का? कारण त्याची आवड निवड वेगवेगळी. कारण शाकाहारी व्यक्तीची चिकन ही कधीच आवड नसते, म्हणून त्याला आपल्याला काय दिसून येते? रे चिकन या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येत नाही. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. व्यवसाय. उदाहरणार्थ शेती हा एक व्यवसाय आहे आणि दुसरा काय आहे? डॉक्टर हा एक व्यवसाय आहे. शेती हा एक व्यवसाय आणि डॉक्टर हा एक व्यवसाय आहे. जे व्यक्ती शेती व्यवसाय करते अशा शेतकरी व्यक्तींना किंवा शेतकरी लोकांना शेती अवजारामध्ये उपयोगिता दिसून येते. उदाहरणार्थ विळा असेल, खुरपी असेल, कुदळ असेल, नांगर असेल, या वस्तूमध्ये शेतकऱ्याला उपयोगिता दिसून येते. कारण त्या वस्तू त्यांना काय असते? गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असल्यामुळे शेतकऱ्याला या वस्तूमध्ये उपयोगिता मिळते. परंतु दुसरा व्यवसाय आपण घेतला तर डॉक्टर, व्यक्तीमध्ये बदल झाला, ती पहिली व्यक्ती, दुसरी व्यक्ती, व्यक्तीमध्ये बदल झाला तर डॉक्टरला काय आपण मगाशी उदाहरण घेतली, नांगर असेल, कुदळ असेल, विळा असेल, खुरपी असेल, या वस्तूमध्ये डॉक्टरला उपयोगिता दिसून येणार आहे का? नाही. कारण या वस्तूमध्ये डॉक्टरला कधीही गरज निर्माण होत नाही. तर डॉक्टरला काय आहे? इंजेक्शन, टेटस्कोप या वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येते. कारण डॉक्टरची असणारी गरज इंजेक्शन आणि टेटस्कोप या वस्तू काय करतात? पूर्ण करतात. म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता असते, म्हणून डॉक्टरला इंजेक्शन आणि टेटस्कोप मध्ये उपयोगिता दिसून येते. पण शेतकऱ्याला कधीही इंजेक्शन आणि टेटस्कोप मध्ये उपयोगिता दिसून येणार नाही. आपण कधीही एखादा शेतकरी शेतामध्ये जात असताना टेटस्कोप अडकून गेलेला आहे हे कधी पाहिले नाही. का? कारण त्याला गरजच नाही. म्हणजे एका व्यक्तीला एका वस्तूमध्ये उपयोगिता दिसून येते, परंतु व्यक्ती बदलली, व्यक्तीत बदल झाला की त्या वस्तूच्या उपयोगितेत काय होतो? बदल होतो. म्हणजे उपयोगिता ही काय आहे? व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. अशा प्रकारे आपण उपयोगितेच्या दोन संकल्पना पाहिल्या. उपयोगितेची तिसरी संकल्पना. आता उपयोगितेचं तिसरं वैशिष्ट्य नैतिकदृष्ट्या तटस्थ. आता नैतिकदृष्ट्या तटस्थ म्हणजे काय? सर्वप्रथम तटस्थ या शब्दाचा अर्थ आपण पाहू. एक उदाहरण घेऊ आपण. ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आपण क्रिकेट खेळत होतो. दोन टीम असायच्या. ओके, ठीक आहे. तर त्यामध्ये एखादा मित्र आपला असा असायचा की त्याला म्हणायचं, आपण विचारायचो तू माझ्या टीम मध्ये खेळणार आहेस का दुसऱ्याच्या टीम मध्ये खेळणार आहे? त्यावेळी तो एक उत्तर द्यायचा. त्यावेळी उत्तर तटस्थ म्हणतात, मी तुझ्याही टीम मधून खेळणार नाही आणि त्याच्याही टीम मधून खेळणार नाही. म्हणजे मी कुणाच्याही टीम मधून खेळणार नाही. म्हणजे मी कसा राहणार आहे? तटस्थ.
तसंच नैतिकदृष्ट्या म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय, तर नीतिशास्त्राचा अभ्यास, नैतिकतेचा अभ्यास हा नीतिशास्त्रामध्ये केला जातो. आणि या नीतिशास्त्रामध्ये सुद्धा असे दोन गट असतात. तर या नीतिशास्त्रामध्ये दोन विचार असतात. एक गट असतो तो म्हणजे चांगले विचार, एक गट असतो तो म्हणजे काय, चांगले विचार. आणि दुसरा गट असतो तो म्हणजे वाईट विचार. म्हणजे नैतिकता याचे मोजमाप आपण दोन प्रकारे करतो, एक चांगलं, दुसरं वाईट, किंवा दुसरं काय आपल्याला नाव देत आहे, आपल्याला योग्य किंवा अयोग्य. म्हणजे नैतिकतेमध्ये या दोन गोष्टींचा विचार केला जातो. दररोज अभ्यास करणे चांगले, कधीतरी अभ्यास करणे हे नैतिकदृष्ट्या वाईट. एखादी वस्तू वाईट असेल तिचं सेवन करणे हे काय आहे, वाईट आहे. परंतु त्या वस्तूचं सेवन न करणे हे चांगले. म्हणजे दारूचे सेवन करणे वाईट आहे, दारूचं सेवन न करणे हे चांगले आहे. म्हणजे नीतिशास्त्रामध्ये अशी काही मूल्य ठरवून दिलेली आहेत आणि त्या मूल्यांच्या आधारे नीतिशास्त्रामध्ये काय केले जातात, व्यवहार पूर्ण होतात. परंतु आपली जी असणारी ही जी उपयोगिता संकल्पना आहे, ही उपयोगिता संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ, नैतिकदृष्ट्या तटस्थ या शब्दाचाच अर्थ की उपयोगिते या संकल्पनेमध्ये चांगले वाईट, योग्य अयोग्य या कोणत्याही संकल्पनांना विचार केला जात नाही. म्हणजे उपयोगिता ती वस्तू चांगली आहे का वाईट आहे याचा विचार करत नाही. म्हणजे तटस्थ असते. म्हणजे चांगले या बी पक्षाला नसते, वाईट या बी घटकाला नसते, योग्य हा बी घटक नाही, अयोग्य याही घटकाला उपयोगिता या संकल्पनेमध्ये स्थान नसते. तर उपयोगिता ही कशी असते, तटस्थ असते. उदाहरणार्थ नैतिकदृष्ट्या दारू पिणे हे कसं आहे, वाईट आहे. परंतु एखादी दारू पिणारी व्यक्ती आहे, तिला तलप झाली आणि त्या व्यक्तीने काय घेतली, दारू प्राशन केली किंवा तिचा उपभोग घेतला. त्यावेळी काय दिसून आलं आपल्याला, त्यावेळी उपयोगिता ही संकल्पना आपली अशी म्हणते की दारू पिणाऱ्या व्यक्तीची काय झाली होती, तलप ही गरज निर्माण झाली आणि ती गरज दारू पिल्यामुळे काय होते, पूर्ण होते. म्हणजे गरज, ज्या वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्या वस्तूमध्ये काय असते, उपयोगिता असते. म्हणून उपयोगिता म्हणते की दारुड्याच्या दृष्टीने दारूमध्ये उपयोगिता आहे. आता नैतिकदृष्ट्या ती वाईट गोष्ट आहे, परंतु उपयोगिता या संकल्पनेमध्ये नैतिकतेचा विचार केला जात नाही. नैतिकदृष्ट्या उपयोगिता ही कशी असते, तटस्थ असते. त्यानंतर उपयोगितेचं चौथं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. आता इथे एक शब्द आलेला आहे बघा, फरक. हा शब्द कधीतरी आपण ऐकलाय, निश्चितच ऐकला. आणि हा फरक जास्तीत जास्त वेळा आपल्याला कुठे दिसतो, प्रश्नपत्रिकेमध्ये. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतो शब्द, फरक स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा. आणि फरक आपण कोणत्या गोष्टीचा स्पष्ट करतो, ज्या गोष्टी कशा असतात, वेगवेगळ्या असतात. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय आहे, उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना कशा आहेत, वेगवेगळ्या. कारण या दोन्ही संकल्पना जर वेगवेगळ्या नसतील तर आपल्याला फरक सांगताच येणार नाही. म्हणजे उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना कशा आहेत, वेगवेगळ्या. आणि मग फरक स्पष्ट करा. आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो नवीन फॉर्मॅट आहे, या नवीन फॉर्मॅट मध्ये काय आहे, प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा यामध्ये जो ब आकडा असतो, या ब आकड्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे बघा, याही प्रश्नामध्ये आपल्याला एका दगडात दोन अंडे मिळणार. म्हणजे काय, उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्येही लिहू शकतो आणि हा प्रश्न फरक स्पष्ट करा यामध्येही आपण लिहू शकतो. म्हणजे आता उपयोगिता म्हणजे काय, एखाद्या वस्तू किंवा सेवेमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता. जसं फळोमध्ये माझी लिखाणाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे म्हणजे उपयोगिता आहे. आता उपयुक्तता म्हणजे काय, उपयुक्तता म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या वस्तूचा आपण उपभोग घेतला, त्यामुळे आपलं होणार हित किंवा आपला होणारा फायदा यालाच आपण काय म्हणतो, उपयुक्तता म्हणतो. एखाद्या वस्तूचा आपण उपभोग घेतला आणि त्या वस्तूच्या उपभोगापासून आपला काय झाला, फायदा होत असेल किंवा आपले हित होत असेल तर त्याला काय म्हणतात, उपयुक्तता असे म्हणतात.
आणि उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. याचं कारण असं की उदाहरण, धूम्रपान. एखाद्या व्यक्तीला तंबाखू खाण्याची सवय असते, तर त्यावेळी ती काय करते व्यक्ती त्या व्यक्तीला ज्यावेळी तलप होते त्यावेळी ते व्यक्ती तंबाखू खाते. म्हणजे तलप ही त्याची गरज काय झाली, पूर्ण झाली. म्हणजे तंबाखू या वस्तूमध्ये काय आहे, उपयोगिता आहे. तंबाखू या वस्तूमध्ये काय आहे, उपयोगिता आहे. परंतु तंबाखू खाणे हे शरीराला फायद्याचं आहे असं कधीतरी वाक्य आपण ऐकलं. टीव्ही सिनेमा ज्यावेळी आपण पाहतो तिथं सुद्धा एखाद्या असणाऱ्या त्या पिक्चर मध्ये जर एखादा सीन आला धूम्रपानाचा, तर तिथं खाली लगेच जाहीर पडते धूम्रपान शरीरास हानिकारक आहे. हानिकारक आहे म्हणजे ते उपयुक्त नाही. म्हणजे तंबाखू हे जरी त्याच्यामध्ये उपयोगिता असली तरी ते शरीराला उपयुक्त नाही. म्हणजे ते प्राशन किंवा त्याचा उपभोग घेतल्यामुळे आपल्याला फायदा किंवा हित होत नाही. म्हणजे उपयोगिता व उपयुक्तता या दोन्ही कशा आहेत रे, वेगवेगळ्या संकल्पना. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्ही 12वीला आहे आणि तुम्ही अभ्यास करत असताना एखादी कादंबरी वाचली. कादंबरीचं वाचन करणं हा एक प्रकारचा तुमचा काय अभ्यासच आहे. परंतु कादंबरीचं वाचन केल्यामुळे तुमची वाचन ही गरज काय झाली, पूर्ण झाली. म्हणजे कादंबरीचं वाचन केल्यामुळे मला काय झाली, उपयोगिता मिळाली. परंतु कादंबरीचं वाचन केल्यामुळे मला बोर्डाच्या अभ्यासासाठी ती उपयुक्त आहे का, नाही. कादंबरीतले प्रश्न विचारलेच जाणार नाहीत बोर्डाच्या अभ्यासात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं सांगता येतो की वाचन ही गरज, कादंबरी वाचल्यामुळे माझी काय झाली, वाचन ही गरज पूर्ण झाली. परंतु कादंबरी वाचणे हे 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेतला आपल्याला काय नाही, उपयुक्त नाही. उपयुक्त नाही. यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र 12वीचा सिलेबस असलेलं 12वीची पाठ्यपुस्तके याचंच वाचन केलं पाहिजे. म्हणजे उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही कशा आहेत रे, वेगवेगळ्या संकल्पना. त्यानंतर उपयोगितेचं 5वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोगिता व आनंद. उपयोगिता व आनंद यात फरक. म्हणजे आता उपयोगिता आणि आनंद यात फरक. आता मगाशी सांगितलं कसं फरक म्हणले की हा प्रश्न दुसऱ्यामध्ये ब मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे एका दगडात 2 अंडे, स्पष्ट. आता उपयोगिता व आनंद यात फरक. नाही तर फरक शब्द दिलाय म्हणजे उपयोगिता आणि आनंद या दोन्ही सुद्धा कशा आहेत रे, वेगवेगळ्या संकल्पना. त्या दोन्हीही एकच संकल्पना नाही. परंतु आपल्याला असं वाटतं की एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला, मला आनंद झाला, म्हणजे त्याच्यात उपयोगिता बी आहे आणि आनंद, या दोन्ही एकच संकल्पना. तर या दोन्ही एकच संकल्पना नाही. एक आपण उदाहरण पाहू. सर्वप्रथम आनंद म्हणजे काय, उपयोगिता माहिती आहे का, एखाद्या वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. आनंद म्हणजे काय, आनंद म्हणजे एखाद्या वस्तूच्या उपभोगामुळे आपल्याला काय होत असेल, सुखाची जाणीव. सुखाची काय होते, जाणीव होते. याला आपण काय म्हणतो, आनंद असे म्हणतो. उदाहरण पाहू. उदाहरण, लहान मुल ज्यावेळी आजारी पडते त्यावेळी त्याला आपण दवाखान्यामध्ये घेऊन जातो. दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्याला काय करतात, औषध देतात. आणि जे औषध दिल्यानंतर अँटीबायोटिक जे औषध असते ते जे असणारं सिरप आहे, ते सिरप बाळाला दिल्यामुळे ते थोडंसं चवीने कडू असेल, परंतु बाळाला काय आहे, आजारातून बाहेर पडणे ही बाळाची काय आहे, गरज आहे. आणि ती गरज कशामुळे पूर्ण होणार आहे, ते औषध घेतल्यामुळे. परंतु म्हणजे आपल्याला काय सांगता येते की त्या औषधामुळे बाळाला काय मिळते, उपयोगिता मिळते. त्या औषधापासून बाळाला उपयोगिता मिळते. परंतु ते औषध घेण्याची जी प्रक्रिया आहे यापासून बाळाला आनंद होत नाही. म्हणजे ज्यावेळेला प्रत्येकाच्या घरामध्ये हा किस्सा कधी ना कधी तर आपण पाहिजे, लहान बाळाला ज्यावेळेला औषध पासून त्यावेळेला ते बाळ घेत नाही. त्याची असणारी प्रतिक्रिया, त्यावेळेला आपण हात धर, पाय धर, नाहीच तोंड उघडणं तर नाक दाब, आणि मग त्याला आपण काय करतो, औषध देतो. ही जी असणारी प्रक्रिया आहे ही काय, त्या बाळाला सुखाची जाणीव होती. म्हणजे या औषधापासून बाळाला उपयोगिता मिळते, पण सुखाची जाणीव होते का, हात धरणं, पाय धरणं, नाक दाबणे ही सुखाची जाणीव
नाही. म्हणजे उपयोगिता व आनंद या दोन्ही कशा आहेत रे, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. अशा प्रकारे उपयोगितेच्या आपण एकूण आज 5 संकल्पना पाहिल्या. यामध्ये पहिली संकल्पना पाहिली ती उपयोगिता ही एक काय आहे रे, सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष या शब्दाचा अर्थ आपण काय पाहिला, बदल. त्यानंतर दुसरी संकल्पना पाहिली ती म्हणजे उपयोगिता ही काय आहे रे, व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. त्यानंतर तिसरी संकल्पना पाहिली उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या कशी असते, तटस्थ. चौथी पाहिली उपयोगिता व उपयुक्तता यात काय आहे, फरक आहे. आणि पाचवी पाहिली उपयोगिता व आनंद यामध्ये काय आहे, फरक आहे. उपयोगितेची एकूण 10 वैशिष्ट्ये आहेत, परंतु पुढची वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. ओके. आपण सर्वांना जर आमचं चॅनल जर आवडत असेल तर आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल या आयकॉनवरती काय करावं, टच करावं. ओके. धन्यवाद.